नमस्कार, मी दीप्ती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहे 1 पॉट मील पावभाजी, तेही इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये। गॅसचे सिलेंडरचे सध्या खूप प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळे राईस कुकर हा बेस्ट ऑप्शन आहे। तर वरचा पॉट धुवून घ्यायचा आहे, त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी, थोडं मीठ घालायचं आहे, थोडी हळद घालायची, चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये धुतलेले फ्लावरचे पीसेस घालायचे। ते चांगले गरम झाले की मग काढून घ्यायचे आहेत आणि पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या धुवून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा इलेक्ट्रिक राईस कुकरचा वरचा जो पॉट आहे तो चांगला गरम करायचा आहे। त्यामध्ये घालायचे आहे कच्ची घाणीचं तेल। तेल तापलं की घालायचे आहेत जिरे। ते गरम झाले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा छान परतला जातो। आणि हा कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये बारीक केलेले टोमॅटो घालायचे आहेत। जाडसर मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलेत। त्याचप्रमाणे शिमला मिरचीसुद्धा मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटून घेतली आहे, ते घालायचे आणि बाकीच्या भाज्यासुद्धा घालायच्या आहेत। आता हे परतवायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। त्याचंच घालायचे आहे थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि वरतून पाणी घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून शिजवलं ना की पटापट शिजतं। शिजलेलं आता हे भाज्या आहेत त्या एका भांड्यात परातीमध्ये काढून घ्यायच्या आहेत, मॅश करायच्या आहेत पावभाजीच्या मॅशरने। त्यानंतर आता जो इलेक्ट्रिक राईस कुकरचा पॉट होता तो पुन्हा गरम करायला ठेवायचा आहे। त्यात घालायचं आहे बटर, सोबत घालायचा आहे पावभाजीचा मसाला आणि तो जरा याच्यामध्ये परतवायचा आहे। मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आहेत, चांगल्या परतवायचं आहे। आता ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि जरासं ग्रेव्ही टाईप करायचं आहे। त्यातच घालायचा आहे थोडासा गरम मसाला, हळद पावडर, पावभाजीचा मसाला आणि जरा उकळू द्यायचं आहे। तर इथं मस्त अशी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे। ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, बाउलमध्ये काढायची आहे आणि थोडीशी भाजी या पॉटमध्ये तशीच ठेवली आहे। त्यात घालायचं अजून बटर, वाटलं तर हलकंसं पाणीसुद्धा घालू शकता आणि त्यावरती पाव असा मधोमध कापून तो ठेवायचा आहे। छान मसाला पाव इथे आपला तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।